नमस्कार मित्रांनो. बघा, आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता. चालू घडामोडींच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याचप्रकारे आजसुद्धा एक मी तसाच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण दोन अहवाल डिस्कस करणार आहोत. एक व्याघ्र गणना आणि दुसरा इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट. ठीक आहे. दोन्हीही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शक्य झाल्यास याच्या नोट्स वगैरे काढून घ्या. ठीक आहे. बघा, कालच्याप्रमाणेच आजसुद्धा जे काही स्लाईड्स आहेत तर त्या हँड रिटन स्लाईड आहेत. त्यामुळे जर तुम्हाला दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर कृपया फक्त एकदा क्वालिटी वाढवून घ्या व्हिडिओची. ठीक आहे. बघा, आता स्टार्ट करूयात. स्टार्ट करू आपण व्याघ्रगणनेपासून. ठीक आहे. बघा, व्याघ्रगणना. ठीक आहे. व्याघ्रगणनेबद्दल आधी आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघू. ठीक आहे. बेसिक काय आहे व्याघ्रगणनेबद्दल. ठीक आहे. आता पहा, व्याघ्रगणना झालेली आहे स्टार्ट 2006ला. कधी? 2006ला. आणि जेव्हा व्याघ्रगणना स्टार्ट झाली होती 2006ला, आणि पहिली व्याघ्रगणना जेव्हा झाली ती, तर तेव्हा भारतामध्ये वाघ होते बघा 1411, म्हणजे 1411. ठीक आहे. किती होते? 1411. आणि महाराष्ट्रामध्ये वाघ होते बघा त्या वेळामध्ये 2006ला 103 वाघ. किती? 103. बघा, आता ही जी काही भारताची फिगर आहे 1411, तर ही लक्षात कशी ठेवायची? बघा, तुम्ही जर बघसाल, ऑब्झर्वेशन करसाल तर सुरुवातीला 1 आहे, मधात 4 आहे आणि शेवटी 1 आहे. म्हणजे काय, तर फक्त हा 2 नंबरचा आकडा बदलत आहे. ठीक आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की मधातला फक्त 2 नंबरचा आकडा बदलतो, आणि पहिल्या व्याघ्रगणनेत बाकी सर्व जे काही आकडे असतील याचे संख्येचे वाघांच्या, तर ते 1 आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला पेपरमध्ये असं दिला की 12 13 असं असं काही दिलेलं असेल, ठीक आहे, पहिल्या व्याघ्रगणनेमध्ये एवढे एवढे वाघ होते, तर तुम्ही ते क्लिक करू शकाल की नाही 111 होता. किती आहे कन्फर्म नाही, मग तुम्ही हे कन्फर्म सांगू शकाल की हे चुकीचं आहे. ठीक आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये किती आहेत म्हटलं? 103 वाघ. ठीक आहे. बघा, आता काय आहे, जे काही व्याघ्रगणना घेण्याचं काम करते, तर भारतामध्ये व्याघ्रगणना घेण्याचं काम करते भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. ठीक आहे. हे दोघंही मिळून आपले व्याघ्रगणना कंडक्ट करते. ठीक आहे. बघा, पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे भारतामध्ये, तर तो जाहीर झालेला आहे 1 एप्रिल 1973ला. कधी? 1 एप्रिल 1973ला. आणि आत्तापर्यंत 9 व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये जाहीर झालेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा, व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोणाला म्हणतात? तर कैलास सांखला यांना. कैलास सांखला यांना व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणतात. आणि त्याचबरोबर त्यांना भारताचे व्याघ्र पुरुषसुद्धा म्हटल्या जाते. ठीक आहे. कदाचित येऊ शकते की भारताचे व्याघ्र पुरुष कोण, तर मग आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की भारताचे व्याघ्र पुरुष कोण, तर कैलास सांखला. ठीक आहे. नंतर बघा, ही जी काही व्याघ्रगणना म्हणजेच टायगर सेन्सस ही जारी झाली, ज्या दिवशी घोषित झाली, ठीक आहे, जाहीर झाली, तर त्या दिवस कोणता होता? तो दिवस होता बघा 19 जुलै. ठीक आहे. आणि 19 जुलै हा दिवस कोणता आहे? इंटरनॅशनल डे ऑफ टायगर. ठीक आहे. किंवा टायगर इंटरनॅशनल डे. ठीक आहे. जागतिक व्याघ्र दिन. लक्षात ठेवा 29 जुलै. ठीक आहे. कारण की बरेच वेळा आयोग डे विचारतो, जसं मागच्या वर्षी ओझोन डे विचारला होता. ठीक आहे, ओझोन डे. त्याचप्रमाणे हा 29 जुलैचा 29 जुलैचा आपला कोणता आहे? इंटरनॅशनल डे ऑफ टायगर. ठीक आहे. नंतर आहे बघा, आता आपण स्टॅटिस्टिक बघू नेमकं वाघांची काय आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. बघा, 2014ची जी काही जनगणना झाली, आपण आता इथं म्हणजे कंपॅरिझन करू 2014ची. ठीक आहे. एक गोष्ट सांगायची राहिली यामध्ये, बघा, जी काही सेन्सस आहे तर ती दर 4 वर्षांनी होते. बघा, किती? दर 4 वर्षांनी वाघांची व्याघ्रगणना होते. आणि 2018मध्ये जी झाली तर ती किती होती? 4थी व्याघ्रगणना होती. ठीक आहे. आता बघूया खाली. आता पहा, 2014मध्ये जी व्याघ्रगणना झाली, ठीक आहे, तेव्हा भारतामध्ये व्याघ्र किती होते? वाघ किती होते? 2206. ठीक आहे. आणि 2018मध्ये जेव्हा आपण काउंटिंग केली तर तेव्हा किती होते? 2967. ठीक आहे. आता बघा, ही फिगर कशी लक्षात ठेवसाल? 2967. तुम्ही जर असं लक्षात ठेवसाल की 2967 होते, तर ही थोडा हार्ड जाते लक्षात ठेवायला. त्यामुळे काय करा, याला एक याच्यात लक्षात ठेवा. जसं 2967, जसं मोबाईल नंबर पाठ करतो आपण 2967, असं जर लक्षात ठेवलं तर जास्त म्हणजे इझी लक्षात राहील. आणि 2014मध्ये बघा, जर तुम्ही ऑब्झर्वेशन करसाल तर सुरुवातीचे 3ही आकडे काय आहे? 222 आणि शेवटचं फक्त 6. ठीक आहे.
तसे जास्त फिगर्स लक्षात ठेवायची आवश्यकता नाही 2014ची, पण 2018ची ही फिगर मात्र लक्षात असणे आवश्यक असेल. बघा 2014 ते 2018 या दरम्यान वाघांच्या संख्येत किती वाढ झाली, तर 741 वाघ. ठीक आहे, 741 एवढी वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाली. जर तुम्ही त्याला पर्सेंटेजमध्ये म्हणसाल तर पर्सेंटेज किती, 33.29%. ठीक आहे, विचारू शकते आयोग, स्टेटमेंटमध्ये देऊ शकते की 2014 ते 18 या दरम्यान भारतामध्ये वाघांची संख्या ही 741ने वाढली. ठीक आहे, किंवा 30.29%ने वाढली, तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, नंतर बघा एक गोष्ट आपण ऑब्झर्व करू की वाघांची संख्या वाढली. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, वाघांची संख्या वाढली भारतामध्ये. पण एक चिंतेची सुद्धा बाब आहे की वाघांची संख्या वाढून देखील वाघांचं जे अधिवास क्षेत्र आहे, अधिवास क्षेत्र म्हणजे काय, तर ज्या भागामध्ये वाघ राहतात. ठीक आहे, तर वाघांचं क्षेत्र हे 22% काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आणि हा एक ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, भारतामधला सध्याचा. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, टाकू शकते. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे की भारतामध्ये वाघांच्या अधिवास क्षेत्रामध्ये किती टक्क्यांची घट झालेली आहे, तर 22% घट झालेली आहे. ठीक आहे, नंतर बघा आता काही फॅक्ट्स आहे आणखी. आता सर्वाधिक. ठीक आहे, सर्वाधिक काय, तर सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर. कोणता, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वाधिक वाघ म्हणत आहे मी. ठीक आहे, आणि जर तुम्ही म्हणसाल की सर्वाधिक वाढ 2014 ते 18च्या दरम्यान सर्वाधिक वाढ जर म्हणसाल, वाढ इन्क्रीमेंट, तर ते कोणा याच्यामध्ये आहे, तर सत्यमंगलम तामिळनाडू. ठीक आहे, सत्यमंगलम तामिळनाडू यामध्ये 2014 ते 2018 दरम्यान सर्वाधिक वाढ झालेली आहे वाघांची. ठीक आहे, नंतर बघा आता काही आणखी महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्ही ओव्हरऑल पाहसाल भारतामध्ये, तर सर्वच राज्यांमध्ये वाघांच्या संख्येत वाढ झालेली आहे काही प्रमाणात. ठीक आहे, पण 2 राज्य असे आहेत ज्यामध्ये वाघांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. तर ते 2 राज्य कोणकोणते, मिझोराम आणि छत्तीसगड. ठीक आहे, मिझोराम आणि छत्तीसगड. आणि एक राज्य असं आहे बघा की या राज्यामध्ये वाघांच्या संख्येत वाढ पण झाली नाही किंवा घट पण झाली नाही. तर ते राज्य कोणतं आहे, ते आहे ओरिसा. ठीक आहे, म्हणजे इथं स्टेबल आहे, नॉट चेंज, वाघांच्या संख्येमध्ये चेंज झालेली नाही. ठीक आहे, आता हे लक्षात कसं राहील तुमच्या, एक वर्ड लक्षात ठेवा, छमी म्हणून. ठीक आहे, छमी हा शब्द लक्षात ठेवा. छमीमध्ये वाघांची संख्या काय झाली, कमी झालेली आहे. ठीक आहे, तर छमीवरून छत्तीसगड आणि मिझोराम या दोन्ही यामध्ये वाघांची संख्या कमी झाली. आणखी बघा वाघांच्या संख्येनुसार पहिले 5 राज्य. ठीक आहे, हे हा प्रश्न तर आयोगाचा खूपच फेवरेट आहे की पहिले 5 राज्य कोणते. तर लक्षात ठेवा, पहिलं राज्य आहे बघा मध्य प्रदेश, यामध्ये 526 वाघ आहेत. ठीक आहे, दुसरं कर्नाटक, यामध्ये 524 वाघ आहेत. तिसरं UK म्हणजे आपला युनायटेड किंगडम नाही, उत्तराखंड. ठीक आहे, शॉर्टकट लिहिले आहे, उत्तराखंड. ठीक आहे, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये किती आहेत वाघ, 442. नंतर महाराष्ट्र किती आहे, 312. आणि आपला तामिळनाडू किती आहे, 5व्या क्रमांकावर, 264 वाघ. बघा यामधील पहिल्या क्रमांकाचं जे आहे मध्य प्रदेश, तर यामधील वाघांची संख्या लक्षात असू द्या किती आहे, 526. आणि जे 4थ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. ठीक आहे, आता इथं महाराष्ट्राचा क्रमांक पण लक्षात असायला हवा, 4था, आणि महाराष्ट्रातील वाघांची संख्यासुद्धा लक्षात असायला हवी. बाकी जे आहेत तर ते नाही राहिले तरी चालतील. ठीक आहे, पण हे पण राहून जाते बघा, 2 वाघांनीच कमी आहे कर्नाटकची. ठीक आहे, आता हे 5 राज्य सिक्वेन्सने कसे लक्षात ठेवाल. ठीक आहे, तर त्यासाठी हा वर्ड लक्षात ठेवा. काय आहे हा वर्ड, मकुमता. ठीक आहे, याला जर तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिसाल तर हा असा लिहिला जाईल, मकुमता. ठीक आहे, म वरून मध्य प्रदेश, के वरून कर्नाटका, यू वरून उत्तराखंड, एम वरून महाराष्ट्र, ए वरून तामिळनाडू. लक्षात राहील, मकुमता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. आता बघा नेक्स्ट समोर जाऊ आपण. काय आहे बघा, जे काही आता काही क्षेत्र जे महत्त्वाचे क्षेत्र आहे, त्या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण माहीत असायला हवं की वाघ किती आहे. सुंदरबन जर आपण बघायचं झालं तर सुंदरबनमध्ये बघा 88 वाघ आहेत. आणि पश्चिम घाटाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पश्चिम घाटमध्ये एकूण 981 वाघ आहेत. किती, 981. ठीक आहे, आता बघा इंटरनॅशनल लेवलला काय परिस्थिती आहे वाघांची. ठीक आहे, तर इंटरनॅशनल लेवलला जर तुम्ही बघसाल
तर प्रथम क्रमांकावर आहे इंडिया, म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. ठीक आहे. नंतर सेकंडला आहे रशिया. ठीक आहे. थर्डला आहे इंडोनेशिया आणि फोर्थला आहे मलेशिया. ठीक आहे. हे चारही देश लक्षात असू द्या क्रमाने. यासाठी एक वर्ड लक्षात ठेवा, इंडियन रेडिओ. ठीक आहे. आता याच्यावरून कसं लक्षात ठेवायचं, इंडियनवरून इंडिया, नंतर आरवरून रशिया आणि डिओवरून इंडोनेशिया. ठीक आहे. इंडियन रेडिओ. आता बघा आपण भारतासंदर्भात बघितलं आहे. आता महाराष्ट्रासंदर्भात काय, तर बघा 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये किती वाघ होते, तर 190 वाघ होते. किती होते, 190. आणि जर 2018मध्ये बघसाल तुम्ही चौथ्या व्याघ्र सेन्ससमध्ये, आपल्या चौथ्या व्याघ्र गणनेमध्ये, तर ते किती झालेत, 312. म्हणजे टोटल इन्क्रिमेंट किती झालं, वाढ किती झाली, तर 122ची. आणि जर तुम्ही पर्सेंटाईलमध्ये बघसाल तर ते किती आहे, 64.21%. ठीक आहे. एवढी वाढ झाली. ठीक आहे. आता बघा हे आपण सर्व ओव्हरऑल बघितलं. आता यावरून काही कन्क्ल्युजन्स निघतात. ठीक आहे. आणि आयोग तसे कन्क्ल्युजन बरेच वेळा देते. आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन करसाल तर 2006मध्ये पहिल्या व्याघ्रगणनेमध्ये किती होते, 1411 वाघ. ठीक आहे. आणि जर तुम्ही आता बघसाल चौथ्या व्याघ्रगणनेमध्ये किती झाले, 2967 वाघ. 2967. जर तुम्ही असं म्हटलं तर चालेल नाही का, की एक सेंटेन्स असं येईल पेपरमध्ये आलं तर, की पहिल्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत 2018मधील व्याघ्रगणनेमध्ये वाघांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्तने वाढ झाली. किती, दुपटीपेक्षा जास्तने वाढ झाली. पहा ना तुम्ही काउंट करून, 1411, मग 14 दोन्ही 28, 11 दोन्ही 22. ठीक आहे. म्हणजे हे किती व्हायला पाहिजे होतं आपलं, 2850 समथिंग. ठीक आहे. पण हे किती आहे आपली वाघांची संख्या सध्या, 2967. मग तुम्ही म्हणू शकतो आपण असं की दुपटीपेक्षा जास्तने वाढ झाली. आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत असं सेंटेन्स बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या बाबतीत काय होईल बघा. सध्या किती आहे महाराष्ट्रामध्ये, पहिल्या व्याघ्रगणनेमध्ये 103 होते, सध्या 312 आहे. म्हणजेच जर तुम्ही याचं काउंटिंग केलं तर हे तिपटीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. याला जर 3 गुणलं आपण तर किती होईल, हे 309च होतील. ठीक आहे. आपले किती आहेत, 312 आहेत. म्हणून तिपटीपेक्षा जास्तने वाढ झालेली आहे. ठीक आहे. जर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुपटीपेक्षा जास्त, महाराष्ट्राच्या बाबतीत तिपटीपेक्षा जास्त. ठीक आहे, पहिल्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत. ठीक आहे. या प्रकारे आपण आपलं जे काही व्याघ्रगणना आहे तर हे एकदम कवर करून ठेवलेलं आहे. आता बघा आपण वळणार आहे आपल्या इंडियन फॉरेस्ट रिपोर्टकडे. ठीक आहे. इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट. आता बघा इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट 2019. ठीक आहे. पर 2 इयर म्हणजेच बाय ॲन्युअल आहे, म्हणजे 2-2 वर्षाला काढला जातो. ठीक आहे. जो रिसेंटली झाला होता तर तो कितवा होता, 15वा 2017मध्ये. ठीक आहे. आणि जो आत्ता झाला 2019ला तर तो कितवा आहे, 16वा अहवाल. ठीक आहे. ह्याची जी काही स्टार्टिंग झाली इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टची तर ती झाली 1987ला. ठीक आहे. आता बघा आपण याचंसुद्धा 2 पार्टमध्ये डिस्कशन करणार आहे, एक इंडिया आणि दुसरा महाराष्ट्र, म्हणजे कोणताच प्रश्न सुटायला नको आपला. ठीक आहे. बघा तर महाराष्ट्रासंदर्भात काय आहे आणि इंडिया संदर्भात काय आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा तर तुम्ही काही गोष्टी समजून घ्या की ट्री कवर म्हणजे काय, फॉरेस्ट कवर म्हणजे काय. ठीक आहे. आणि ट्री प्लस फॉरेस्ट कवर म्हणजे काय. बघा ट्री कवर जर तुम्ही म्हणत असाल, ठीक आहे, तर रॅदर दॅन फॉरेस्ट. ठीक आहे. रॅदर दॅन फॉरेस्ट म्हणजे जंगलाचा पार्ट सोडून इतर कोणत्याही भागात जर ट्री कवर असेल, ट्री असतील तर ते कोणत्या कशामध्ये येतील, ट्री कवरमध्ये. ठीक आहे. आणि फॉरेस्ट कवर म्हटल्यावर तर त्याच्या शब्दावरून लक्षात जाते की फॉरेस्ट पूर्ण जंगल. ठीक आहे. आता पहा काय आहे बघू आपण. जर तुम्ही इंडियामध्ये ट्री कवर किती, ठीक आहे, ट्री कवर जर म्हणसाल तर 2.89%. ठीक आहे. टोटल ट्री कवर किती आहे, 2.89%. आणि जर तुम्ही म्हणसाल टोटल फॉरेस्ट कवर किती, तर फॉरेस्ट कवर आहे 21.67%. ठीक आहे. 21.67%. आणि जर तुम्ही म्हणसाल ट्री प्लस फॉरेस्ट कवर, ठीक आहे, तर ट्री प्लस फॉरेस्ट कवर किती होईल आपलं, 24.56%. म्हणजे या दोघांची बेरीज किती आहे, 24.56. तिन्ही फिगर लक्षात ठेवा. आणि पेपरमध्ये जर असा प्रश्न आला तर एकदा त्याचे इंग्रजी शब्द जे असतील तर ते चेक करायचे की नेमकं काय विचारलं, फॉरेस्ट कवर विचारलं, ट्री कवर विचारलं की दोन्ही कंबाईन विचारले. ठीक आहे. म्हणजे इथं चुकवण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. आता बघा समोर बघूयात काय आहे.
सर्वाधिक वाढ, ठीक आहे. आता सर्वाधिक वाढ जर तुम्ही फॉरेस्ट कव्हरच्या बाबतीत बोलसाल की फॉरेस्ट कव्हर सर्वाधिक कुठं वाढलेलं आहे, तर ते आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये सर्वाधिक फॉरेस्ट कव्हर वाढलेलं आहे, जंगल वाढलेलं आहे. आणि जर तुम्ही ट्री कव्हर म्हणसाल, ट्री कव्हर रादर दॅन फॉरेस्ट, तर मग ते काय असेल, महाराष्ट्र. ट्री कव्हर जर सर्वाधिक वाढ कुठं विचारली ट्री कव्हरची, तर ती आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. आणि एक आहे कांदळवन, ठीक आहे. आता कांदळवन म्हणजे काय, मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच काय, तर आपलं जे काही समुद्रकाठची वने म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, तर ती वने. आता मँग्रोव्ह फॉरेस्ट किती आहे बघा, म्हणजे कोणत्या राज्यात किती आहे, क्रमाने ते राज्यांचे क्रम. गुजरात प्रथम क्रमांकावर आहे यामध्ये मँग्रोव्ह फॉरेस्टच्या बाबतीत, ठीक आहे. सेकंडवर आहे महाराष्ट्र आणि थर्डवर आहे ओडिसा, ठीक आहे. हे कशाच्या बाबतीत आहे, वाढ म्हणत आहे मी, वाढ, ठीक आहे. वाढ, सर्वाधिक वाढ झालेली आहे गुजरातमध्ये, सर्वाधिक वाढ. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रामध्ये वाढ आणि तिसऱ्या क्रमांकावर ओरिसामध्ये वाढ, ठीक आहे. सर्वाधिक वाढमध्ये आपण 3 वाढ बघितल्या. एक फॉरेस्ट कव्हरमध्ये झालेली वाढ, दुसरी ट्री कव्हरमध्ये झालेली वाढ आणि तिसरी मँग्रोव्हमध्ये झालेली वाढ, ठीक आहे. हे 3 राज्य कसे लक्षात ठेवसाल, GMO, ठीक आहे, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. सायन्समध्ये येतो बरेच वेळा शब्द हा, GMO, ठीक आहे. तर असं लक्षात ठेवा, GMO म्हणजे गुजरात, नंतर महाराष्ट्र आणि ओरिसा. नंतर आहे, आता बघा, पहिले 5 प्रमाणानुसार, पहिले 5 राज्य प्रमाणानुसार आणि पहिले 5 राज्य क्षेत्रफळानुसार. आता प्रमाण आणि क्षेत्रफळ म्हणजे काय, तर समजा एक राज्य आहे, ठीक आहे. आपण एक राज्य पकडू, गोवा, छोटं काढतो मी, हे आहे गोवा सपोज, आणि हे आहे आपलं महाराष्ट्र. आता मला एक गोष्ट सांगा, जर यामध्ये मी म्हणत असेल की बा महाराष्ट्रामध्ये 100 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र आहे, ठीक आहे. आणि मी जर म्हणत असेल की गोव्यामध्ये 50 स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र आहे, कशाचं, फॉरेस्टचं, ठीक आहे. तर मग तुम्ही डायरेक्ट सकृतदर्शनी सांगू शकता की वाढ कोणामध्ये आहे, म्हणजे सर्वात जास्त कोणामध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये. काय किती आहे, 100 आहे, ठीक आहे. पण जर मी असं म्हटलं, हे क्षेत्रफळ झालं आहे, ठीक आहे. जर मी म्हटलं की बा आपल्या जंगलाचं क्षेत्रफळ सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे, या दोनमध्ये, गोवा आणि महाराष्ट्र, ठीक आहे. तर तुम्ही सांगसाल की गोव्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे, किती आहे, 100 आहे, ठीक आहे. आणि गोव्यामध्ये किती आहे, 50 आहे. पण जर मी प्रश्न हा विचारला की प्रमाण सगळ्यात जास्त कोण्यात आहे या दोनपैकी, तर तुम्हाला प्रमाण कोणतं म्हणावं लागेल, गोवा. कारण की त्याच्या जो काही एरिया आहे, ठीक आहे, त्या एरियामध्ये हे खूप आहे ना. जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार करसाल तर महाराष्ट्राचा एरिया खूप मोठा आहे, पण मग त्याच्या तुलनेत हे कमी आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, तर प्रमाण आणि क्षेत्र असे दोन्ही बाबतीत आपल्या लक्षात असणे आवश्यक असेल, ठीक आहे. आता पहा, आपण क्रम बघूयात, प्रमाणानुसार, क्षेत्रफळानुसार. प्रमाणानुसार 5 क्रम आहेत, 5 राज्य, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, ठीक आहे, मेघालया, मणिपूर आणि नागालँड, ठीक आहे. कोणकोणते, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालया, मणिपूर आणि नागालँड. आणि नंतर क्षेत्रफळानुसार जर 5 बघसाल तर ते कोणते आहे, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्र, ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र. आता बघा, हे राज्य कसे लक्षात ठेवायचे, ठीक आहे, यासाठी आपण एक ट्रिकचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, ठीक आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघितला तर हे 5 तुमचे ॲज इट इज लक्षात राहतील आणि हे 5सुद्धा तुमचे ॲज इट इज लक्षात राहतील, ठीक आहे. तर तो ट्रिकचा व्हिडिओ पाहून घ्या, ठीक आहे. आता बघा, आणखी काही पॉईंट आहेत भारतासंदर्भात. तर अत्यंत आगप्रवण क्षेत्र, ठीक आहे, असा एक पॉईंट दिलेला आहे या फॉरेस्ट रिपोर्टमध्ये. तर ते आहे 21.40%, ठीक आहे, 21.40%. विचारू शकते, अत्यंत आगप्रवण क्षेत्र, तर किती आहे, 21.40%. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, याच्यावर जर वन स्टेटमेंटही प्रश्न बनू शकतो, ठीक आहे. काय म्हणते, इंधनासाठी वनांवर सर्वाधिक डिपेंड असलेलं राज्य कोणतं, तर ते आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रानं पराक्रम केलेला आहे त्या बाबतीत. इंधनासाठी वनांवर सर्वाधिक डिपेंड असलेलं राज्य कोणतं आहे, तर महाराष्ट्र. बघा, हे बघितलं आपण पूर्ण भारतासंदर्भात काय स्टॅटिस्टिक आहे फॉरेस्ट संदर्भात, ठीक आहे. आता बघू आपण महाराष्ट्र. आता पहा, महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट कव्हर किती आहे, तर 16.50. किती आहे, 16.50. आणि एकूण संरक्षित क्षेत्र किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर 3.3%, ठीक आहे. किती आहे, 3.3%. आता बघा, 2017च्या तुलनेमध्ये
2017च्या तुलनेमध्ये 2019मध्ये महाराष्ट्राचं जे काही फॉरेस्ट कव्हर आहे तर त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर ती वाढ कितीची झालेली आहे? 95.56 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, 95.56 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झालेली आहे. आणि नंतर बघा, तुम्ही 2017च्या तुलनेत सर्वाधिक वाढ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली महाराष्ट्रात? तर सिंधुदुर्ग. आणि सर्वाधिक घट कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली महाराष्ट्रामध्ये? तर गडचिरोली. ठीक आहे, सर्वाधिक वाढ सिंधू, सर्वाधिक घट गडचिरोली. ठीक आहे, जसं आपण इथं बघितलं की सर्वाधिक वाढ कोण्यामध्ये झाली, तर हे असे 3 बघितले, तसंच इथे सुद्धा. ठीक आहे, आता बघा काही आणखी गोष्टी दिलेल्या आहेत त्या अहवालामध्ये की अभिलिखित वने महाराष्ट्रामध्ये अभिलिखित वने किती आहेत? तर 20.01. ठीक आहे, 20.01% एवढे अभिलिखित वने आहेत. ठीक आहे, आता हे खालचे आरक्षित वने, संरक्षित वने हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण अभिलिखित वने किती? तर हे असू द्या लक्षात, 20.1%. ठीक आहे, आता बघा काय आहे समोर, प्रमाणानुसार 5 जिल्हे आणि क्षेत्रफळानुसार 5 जिल्हे, जसं इथं बघितलं होतं आपण तसंच. ठीक आहे, आता पहिल्या क्रमांकावर आहे गडचिरोली, यामध्ये 68.81% फॉरेस्ट कव्हर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग, तिसऱ्यावर आहे रत्नागिरी, चौथ्यावर आहे रायगड आणि 5व्यावर आहे गोंदिया. ठीक आहे, क्षेत्रफळाच्या बाबतीत जर म्हणसाल तर पहिल्यावर आहे गडचिरोली, सेकंड नंबरवर आहे रत्नागिरी, थर्ड नंबरला आहे चंद्रपूर, फोर्थ नंबरला आहे अमरावती आणि फिफ्थला आहे ठाणे. ठीक आहे, आता एक गोष्ट सांगायची राहिली इथं, मिझोराममध्ये किती आहे बघा फॉरेस्ट प्रमाणानुसार? तर 85.41%. ठीक आहे, म्हणजे किती झालं बघा ना, ते 50%च्या वर आहे. ठीक आहे, तसं भारतामध्ये किती फॉरेस्ट पाहिजे? 33.33%. ठीक आहे, एवढं फॉरेस्ट असणे आवश्यक आहे. पण भारताने जी काही ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे एवढं तर पाहिजेच, मग याच्यावर कितीही चालते, तर तीसुद्धा आपण आत्तापर्यंत क्रॉस केलेली नाही आहे. म्हणजे त्या थ्रेशोल्डपेक्षा आपण खूप कमी आहे. किती आहे? 24.56%वरच आहे आणखी. ठीक आहे, बघा अशा प्रकारे आपण हे दोन्ही अहवाल कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, एक व्याघ्र प्रकल्प आणि एक टायगर सेन्सस व्याघ्रगणना आणि दुसरा इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट. ठीक आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आणखी कोणकोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ अपलोड करायचे. ठीक आहे, चला मग थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये परत भेटू.